दिवस किती पटापट निघून जातात ना. बघता बघता आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं. मागच्या वर्षी 10 मे 2025 रोजी आमचं लग्न झालं होतं आणि आज बघता बघता आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं. तसं आमचं बाहेर फिरायला जायचा काही प्लॅन नव्हता, पण आमच्या दिवसाची सुरुवात आम्ही केली मस्त अशा देवाच्या दर्शनाने. असं देवाला आधीमध्ये जाणं होत नाही, तर स्पेशल दिवशी गेलं की कसं आपल्या काय आठवणीत कायम राहतात त्या गोष्टी. तर त्याच्यामुळे आम्ही आलो होतो आमच्या कुलदेवाच्या दर्शनाला. दर्शन वगैरे झालं आमचं. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. संध्याकाळच्या वेळेला सेलिब्रेशनची तयारी केली. जास्त काही मोठं नाही, पण आम्हाला आमच्या फॅमिलीसोबत सेलिब्रेशन करायचं होतं, त्याच्यामुळे पटापट सगळी तयारी केली. सेलिब्रेशनला सुरुवात झाली. आईनी बाबांनी सगळ्यांनी खूप छान छान गिफ्ट्स आणले होते आमच्यासाठी, तर सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. 2 शब्द माझ्या नवरोबासाठी. तर आयुष्यात मी जर कुठला चांगला निर्णय घेतला असेल ना, तर ते म्हणजे या माणसाशी लग्न करणं. थँक्यू सो मच, तू माझ्या आयुष्यात आलास. माझं आयुष्य खरंच खूप चेंज झालं तुझ्यामुळं, आणि तुझा एवढा सपोर्ट, तुझं प्रेम आणि तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेला आदर, तर अजून काय पाहिजे आयुष्यात. जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा मला खरंच खूप टेन्शन यायचं, म्हणजे मी माझं ऑफिसचं काम, घरचं काम कसं सांभाळणार होते. पण हे सगळं पॉसिबल झालं फक्त माझ्या नवऱ्यामुळेच. त्यांचा खूप सपोर्ट असतो मला प्रत्येक गोष्टीत नेहमीच. आणि त्याचसोबत मी हे आता कंटेंट क्रिएशन पण चालू केले, व्हिडिओज वगैरे बनवते, एडिट करते. या सगळ्या गोष्टी खरंच त्यांच्यामुळेच पॉसिबल झाल्या आहेत. सो थँक्यू सो मच नवरोबा. इथून पुढेही मला असं सपोर्ट करत राहा, माझ्या असंच पाठीशी नेहमी राहा, एवढीच माझी इच्छा आहे तुझ्याकडे. आज मदर्स डे पण होता, तर त्यासाठीच आईंसाठी एक गिफ्ट घेतलं छोटंसं. त्यांना केक वगैरे भरवला. खूप छान सेलिब्रेशन झालं आमचं. खूप मस्त मस्त फोटोज काढले आम्ही. सो चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.